नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यामध्ये होमगार्ड पदासाठीची मेगा भरती प्रक्रिया जवळजवळ 10,000पेक्षा जास्त जागांसाठीची राबवली जाणार असून यासाठी 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मुख्य माहिती म्हणजे ही जाहिरात जी आहे टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्हा अंतर्गत येणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठीची वेगवेगळी जाहिरात असेल. तर या अंतर्गत होमगार्ड भरती 2026 बाबतच्या जिल्हानिहाय जाहिराती कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत याची माहिती जाणून घेऊयात. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे, यामध्ये पगार, त्याचबरोबर शारीरिक पात्रता आणि यामध्ये निवड प्रक्रिया कशी असते सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील होमगार्ड भरती 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. राज्यभरात 10,000पेक्षा जास्त जागांसाठीची भरती ही होण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी सेवेत काम करण्याची इच्छा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर अशाच सरळ सेवा भरती प्रक्रियेबाबतच्या त्याचबरोबर सरकारी भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेऊयात होमगार्ड भरतीबाबतची. ही भरती म्हणजे जिल्हानिहाय राबवली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी स्वतंत्र अशी जाहिरात येणार आहे. म्हणजेच तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्या जिल्ह्यासाठीच तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता आणि तुमच्या जिल्ह्यासाठी जाहिरात ही 100% निघणार आहे. त्यामुळे बाहेरील जिल्ह्यांसाठीची उमेदवारांची स्पर्धा ही कमी होते. म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील जे काही उमेदवार असेल त्यांच्याशीच तुमची स्पर्धा असणार आहे. बाहेरचे उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकत नाहीत, तुमच्या जिल्ह्यासाठी अर्ज करू शकत नाही आहेत. तर आता पात्रतेबद्दल बोलूयात. पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण म्हणजे शैक्षणिक पात्रता हे 10वी पास इतकी आवश्यक आहे. पुरुष आणि महिला दोघेही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्याचबरोबर वयोमर्यादा जी आहे ही सुद्धा चांगली आहे, 20 ते 50 वर्ष दरम्यान आहे. सध्या झालेल्या पोलीस भरती 2025-26 मध्ये ज्या उमेदवारांना अपयश आलं होतं अशा उमेदवार होमगार्ड भरतीसाठी आपली तयारी आजमावू शकतात, प्रयत्न करू शकतात. त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये समजा जर निवड झाली तर पोलीस भरतीसाठी सुद्धा स्वतंत्र आरक्षण आणि यामध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जातं. तर या कारणामुळे पोलीस भरतीसाठी अपयश आल्यानंतर सुद्धा होमगार्ड भरतीसाठी असे उमेदवार अर्ज करू शकतात. आता अर्जासाठी महत्त्वाचे म्हणजे कोणतंही शुल्क नसतं. म्हणजेच कोणत्याही प्रवर्गातील उमेदवाराला अर्ज फी ही भरावी लागत नाही. पूर्णपणे ॲप्लिकेशन फ्री असतं. शारीरिक पात्रतेमध्ये पुरुषांसाठी किमान 162 सेंटीमीटर उंची आणि छाती 76 सेंटीमीटर तसेच 5 सेंटीमीटर गुण आवश्यक असते. महिलांसाठी किमान उंची 150 सेंटीमीटर इतकी आवश्यक असते. यानंतरनं निवड प्रक्रिया जी आहे यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही. म्हणजे एकदा का तुम्ही अर्ज केलात होमगार्ड पदासाठी तुमच्या जिल्ह्यासाठी की कोणतीही लेखी परीक्षा न घेता सरळ मुलाखतसुद्धा नसते. त्याचबरोबर निवड प्रक्रिया जी आहे ही पूर्णपणे फक्त शारीरिक चाचणीच्या गुणांवर आधारित असते. म्हणजे फक्त तुम्हाला शारीरिक चाचणी द्यायची असते आणि त्या शारीरिक चाचणीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाते. मुख्य म्हणजे होमगार्ड भरतीसाठी पोलीस भरतीच्या अपेक्षेपेक्षा म्हणजे पोलीस भरतीची तुलना केलीत तर खूपच कमी अर्ज येतात आणि यामुळे ते स्पर्धासुद्धा कमी असते. त्यामुळे निवड होण्याची संधी चान्सेस हे जास्त असतात. आता यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी जी निवड प्रक्रिया आहे यामध्ये शारीरिक चाचणीमध्ये काय काय घेतलं जातं, इव्हेंट काय असतात, तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक असे 2 प्रकार असतात. त्याचवेळी पाहू शकता धावण्यासाठी 20 गुण आणि गोळाफेकीसाठी 10 गुण असे एकूण 30 गुण यामध्ये दिले जातात. अशा पद्धतीने ही उमेदवारांसाठीची शारीरिक चाचणी घेतली जाते आणि जास्त गुण मिळणाऱ्या उमेदवाराला यामध्ये पुढची जी संधी आहे म्हणजे यामध्ये होमगार्डसाठी त्यांना शॉर्टलिस्ट केलं जातं. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणं आणि गोळाफेक असे प्रकार असतात. धावण्यासाठी 25 गुण मिळतात आणि गोळाफेकीसाठी 10 गुण असे एकूण 35 गुण जे आहे हे यामध्ये दिले जातात. त्याच्यानंतर ना मित्रांनो जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी धावण्याची नियमित चाचणी सराव करणं आवश्यक आहे. कारण अंतिम जी गुण यादी आहे यामध्ये प्रत्येक गुण तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो. कारण 1 गुणाने तुम्ही कमी पडलात तर तुमचं सिलेक्शन जे आहे निवड हुकू शकते.
ज्या उमेदवारांनी आत्ता पोलीस भरती असेल किंवा बाकीच्या भरती प्रक्रियेसाठी तयारी केली असेल त्यांना अजूनही यामध्ये चांगली संधी मिळू शकते, कारण त्यांची तयारी ही अगोदरच झालेली असते. त्याच्यानंतर आपण पाहूयात यामध्ये याशिवाय काही उमेदवारांना बोनस गुण सुद्धा मिळतात. म्हणजे आता समजा तुमच्याकडे ITI प्रमाणपत्र असेल किंवा NCC प्रमाणपत्र असेल किंवा जिल्हास्तरीय क्रीडा सहभाग, वाहन चालक परवाना असेल, माजी सैनिकांचं प्रमाणपत्र असेल किंवा नागरिक संरक्षण प्रशिक्षण असेल, तर या अतिरिक्त गुणांचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. हे सगळे सर्टिफिकेट सबमिट करून तुम्हाला जास्त गुण मिळू शकतात. बाकीच्या उमेदवारांपेक्षा तुम्ही पुढे राहू शकता. आता महत्त्वाची माहिती म्हणजे भरती जाहिरात कोणकोणत्या जिल्ह्यांतर्गत येऊ शकते. सगळ्यात पहिल्यांदा तर यामध्ये सगळ्या जिल्ह्यांतर्गत जाहिरात येणार आहेत, मात्र टप्प्याटप्प्याने सगळ्या जिल्ह्यांच्या एकत्रित येत नाही आहेत. सध्या पाहू शकता या अगोदर हिंगोली या जिल्ह्यासाठी आली होती, गडचिरोलीसाठी सुद्धा आली होती. तर आता भरतीची शक्यता पहिली तर पाहू शकता सोलापूर या जिल्ह्यासाठी, गोंदिया आणि परभणी जिल्ह्यांमध्ये भरतीची घोषणा लवकर होऊ शकते. या जिल्ह्यांसाठी जाहिराती या येऊ शकतात. अधिकृत वेबसाईटची लिंक सुद्धा मी देणार आहे. या वेबसाईटवर जाहिरातींबाबतची अपडेट दिली जाते. तर जर यानंतर पाहिलं तर पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आहे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती जाहीर होण्याची अपेक्षा आहे. सध्या पाहिलं तर अनेक जागा रिक्त आहेत होमगार्डसाठी, कारण यामध्ये पोलीस भरतीसाठी काही उमेदवार निवड होऊन पुढे गेलेले आहेत. त्याचबरोबर काही उमेदवारांनी यामध्ये सोडलं सुद्धा असणार आहे. तर त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कारणामुळे यामध्ये सध्या अनेक जागा रिक्त आहेत. सांगितलं पाहू शकता पुन्हा एकदा, अनेक होमगार्ड जवान हे पोलीस, सैन्य किंवा इतर सरकारी सेवांमध्ये निवड झाल्यानंतरनं या होमगार्ड पदासाठीचा राजीनामा देतात आणि त्यामुळे नवीन भरतीची गरज निर्माण होते. आणि आत्ता पोलीस भरती झाल्यामुळे त्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता पुन्हा एकदा खूप जास्त जागा ह्या रिक्त झाल्या आहेत. जर तुम्ही भरतीसाठी तयारी करत असाल होमगार्ड पदासाठीच्या, तर तयारी करताना आजपासूनच धावण्याचा सराव सुरू करा. त्याचबरोबर गोळाफेकचा सराव सुद्धा करा. तसेच 10वीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्मतारीख पुरावा, NCC, ITI किंवा इतर प्रमाणपत्र असतील तर ती तयार ठेवा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि होमगार्ड भरतीची वाट पाहत आहात का. जर या अंतर्गत जर जाहिरात येणार असेल तर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम सगळ्यात अगोदर करणार आहोत आपण. अशाच महत्त्वाच्या सरकारी भरतीबाबतच्या, त्याचबरोबर होमगार्ड भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.